नमस्कार, मी वैशाली। राज्याच्या पीक विमा प्रश्नासंदर्भात एक अत्यंत मोठी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे। उद्या 13 मे 2026 रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वीच धाराशिव जिल्ह्याच्या पीक विम्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान सोसाव्या लागलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी विमा कंपनीने अखेर सहमती दर्शवली आहे। याचाच अर्थ आता विम्याचे कॅल्क्युलेशन करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया लवकरच जिल्ह्यात सुरू होईल। धाराशिवचा हा निकाल लागल्यामुळे इतर जिल्ह्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत। उद्या 13 मे रोजी परभणी जिल्ह्याच्या पीक विम्यासंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत केवळ परभणीच नव्हे तर बीड, लातूर, सोलापूर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या इतर जिल्ह्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा होऊन तोडगा निघावा अशी मागणी शेतकरी करत आहेत। यवतमाळ जिल्ह्यासाठी देखील याच आठवड्यात मुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची गवाही पालकमंत्र्यांनी दिली आहे। सध्या राज्यात पीक विम्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे। बीडमध्ये उग्र आंदोलनाचे इशारे देण्यात आले आहेत, तर अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये निवेदनांचा पाऊस पडत आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये केवळ 12 ते 13 कोटींचा विमा मंजूर झाल्याने तिथल्या शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे। नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती येथील परिस्थितीही अद्याप गंभीर असून तिथले शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। धाराशिव जिल्ह्याप्रमाणेच राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांचा पीक विमा प्रश्न उद्याच्या बैठकीत मार्गी लागावा हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पीक विम्यासंदर्भातील अशाच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत राहू। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।